अशा प्रकारे इथे दूधही मिळतं. शहाड ते कसारा मार्गावरील उमरमाळी रेल्वे स्टेशनचा तो रेल्वे प्रवास आणि तिथून पुढे मुंबई नाशिक महामार्गावरून टेम्पोचा प्रवास करत आम्ही नाशिकच्या पांडवलेणीपर्यंत पोहोचलो. या प्रवासाचा पूर्वार्ध आपण मागील व्हिडिओत पाहिला आहेच. लेणीला जाण्याच्या अगोदर मिसळ पावचा बेत ठरला आमचा. दही, कांदा, 2 पाव आणि हा पापड. येथे मिसळ पावाबरोबर दही आणि पापड देखील मिळतो. मित्रांनो, इथे दूध सुद्धा प्यायला मिळतं. 25 रुपयाला 1 ग्लास. अशा प्रकारे इथे दूधही मिळतं. वाह, अतिशय सुंदर. आपण तिकडे नाश्ता केला, दूध पिलो आणि एक क्रॉस करून आपल्याला तिकडे जायचं. ब्रिज ओलांडून आम्ही उजव्या वळणावर असलेल्या पांडवलेणीच्या प्रवेशद्वारावर पायथ्याशी पोहोचलो. फाळके स्मारक आणि बुद्ध स्मारक. बुद्ध स्मारकाकडे जाताना वाटेत आम्हाला बौद्ध भिक्षुक भेटले. तो एक विलक्षण योगायोग होता. त्यांच्या रूपाने साक्षात भगवान गौतम बुद्धांनी दर्शन दिले आहे असा अनुभव आला. इथला परिसर इतका शांत आहे की टाचणी पडली तरी आवाज व्हावा अशी नीरव शांतता मला तिथे अनुभवायला मिळाली. मित्रांनो, आतमध्ये एवढा मोठा अनुभव आला. मी नुसतं अशी चुटकी जरी वाजवली कोणत्याही कोणातून तर आवाज हा सगळीकडं घुमतो. एवढा सूक्ष्म आवाज. फार सुंदर अनुभव मित्रांनो, फार सुंदर अनुभव. मित्रांनो, इथून एंट्री मारल्यावर इथं समोर बुद्ध स्मारक आहे, तिथं फाळके स्मारक आणि इथे पांडवलेण्या. बुद्ध स्मारकातून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला साधारण 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर पांडवलेणीचा मुख्य मार्ग लागतो, जिथून वर जाण्यासाठी पायऱ्यांची सुरुवात होते. मित्रांनो, या जवळजवळ 200 पायऱ्या आहेत आणि वर चढण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनटं लागतात. इथूनही जाता येतं, इथून हे शॉर्टकट जात आहेत. मित्रांनो, आपण तिथं बौद्ध स्मारकाकडे गेलो, तिथून असं चालत चालत इथं पायऱ्या वर चढलो. इथून ह्या पायऱ्या वर चढून आता सरळ वर जाऊन परत डाव्या हाताला, परत उजव्या हाताला असं वर. येथे ऑनलाईन तिकिटाची सोय उपलब्ध आहे, पण कधीकधी नेटवर्कच्या समस्येमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन सिस्टम चालत नाही. हा समोर नाशिक सिटीचा व्ह्यू आहे.
नाशिकमधील पांडव लेणी, ज्याला त्रिरश्मी लेणी असेही म्हणतात, ही प्राचीन भारतीय शिल्पकलेचा आणि बौद्ध संस्कृतीचा एक अनमोल वारसा आहे. या डोंगरामधील कोरीव काम पाहून थक्क व्हायला होते. याचे कौशल्य आणि अचूकता पाहता आजचे इंजिनिअरिंग ही फिके पडेल. ती 1 नंबरची लेणी, ही 2 नंबरची लेणी. सातवाहन आणि छत्रप राजांच्या काळात या लेण्यांचे खोदकाम झाले. येथील शिलालेखांमध्ये सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी आणि वसिष्ठपुत्र पुळमावी यांचा उल्लेख आढळतो. या लेण्या त्या काळातील प्रगत आणि शिस्तबद्ध जलव्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना आहेत. या लेण्यांचा अंतर्भाग अतिशय प्रशस्त आहे. येथे अनेक लहान लहान गुहा कोरलेल्या आहेत, ज्यांचा वापर प्रामुख्याने भिक्षुकांना साधना करण्यासाठी केला जात असावा. जरी यांना पांडव लेणी म्हटले जात असले तरी यांचा पांडवाशी ऐतिहासिक संबंध नाही. या लेण्या प्रामुख्याने बौद्ध भिक्षुकांसाठी निवास आणि प्रार्थना करण्यासाठी खोदल्या गेल्या. ही 4 नंबरची लेणी. ही नाशिक सिटी. येथे एकूण 24 लेण्या आहेत. 18 क्रमांकाची लेणी ही एक चैत्यगृह असून उर्वरित लेणी विहार आहेत. डोंगरात कोरलेल्या या लेण्या काही जमिनीच्या स्तरावर तर काही उंचावर म्हणजेच वरच्या भागावरही पाहायला मिळतात. लेण्यांच्या खांबावर आणि प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर कोरीवकाम पाहायला मिळते. हे कोरीवकाम इतकं अचूक आहे की 800 वर्षापूर्वी कोणतं प्रगत इंजिनिअरिंग वापरलं असेल असा विचार करायला भाग पाडतं. सदरची लेणी ही एक चैत्यगृह आहे. चैत्यगृह म्हणजे प्रामुख्याने प्रार्थना आणि उपासनेसाठी राखीव असलेली जागा. प्राचीन काळी येथे बौद्ध भिक्षुक एकत्र जमून सामूहिक प्रार्थना, ध्यानधारणा आणि विविध धार्मिक विधी पार पाडत असत. डोंगरदऱ्यात खोदलेल्या या लेण्यांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी दगडी टाक्यांची उत्तम व्यवस्था केलेली आहे. नाशिकच्या पांडव लेणीला दिलेली ही भेट माझ्यासाठी खरोखरच अस्मरणीय ठरली. मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा.